अजूनही ठरलं नाही की कुठे चाललं आणि कुठे नाही. What should I say? Tell me the truth. भाई, what is this behavior? कळलं जायचं ना? Thank you. हे वॅगनर वॉलरला काय रे एवढं मोठे उठून घेतात का पूर्ण सुटकवतोय गाडी. अरे हॉर्न वाजवतो, ऐका ना हॉर्न. अरे हॉर्न वाजवतोय ना मी. सो हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. आणि येस, इट्स अगेन संडे. खूप दिवसातून चाललो राईडला. पावसाळ्याचे दिवस होते, एवढा दिवस पाऊस पडत होता, ते भाड्याला भेटत होतं. सो आज निघालो. ये मी बस दोघे जवळच चाललो, जास्त लांब नाही. फक्त माहिती नाही कुठे चाललो आहे, तरी पण आता थोडं थोडं पाऊस आहे. ठीक आहे, तरी माहिती नाही कुठे चाललो आहे. बस निघालो आहे, पेट्रोल वगैरे भरलं, फुल डन. आणि आता पुढे जाऊनच बघूया की नक्की कुठे जायचं आणि कुठे नाही. सो येस, भेटूयात रस्त्यामध्ये, तेव्हाच आपण सांगूयात कुठे जायचं आणि कुठे नाही. सो मिळते आगे. अजूनही ठरलं नाही की कुठे चाललं आणि कुठे नाही. आणि आता पाऊस एकदम बारीक बारीक आहे. सो पुढे जाऊन थोडेसे आता घेरच घालूयात. असं तरी आता आपण असे आले बोलल्यावरती आपण शॉर्ट राईडच करू एखादी, जास्त पण लांब नाही. काय नाही, कारण की दोघं बस खूप दिवस झाला आम्ही पण एन्जॉयमध्ये गेलो संडेज. सो आता चाललो आहे. आणि आय नो मी ब्लॉग खूप लेट टाकतो आहे, बट ठीक आहे. आता तुम्ही पण समजून घ्या, थोडे होते प्रॉब्लेम्स वगैरे आणि पाऊस पण होता. सो खूप समजलो अभि. चला आता ठीक आहे. पावसाचं वातावरण त्या साईडला तर खूप आहे. मी विश करतो आपण त्या साईडला नको जायला. खरंच माहिती नाही कुठे चाललो, काय चाललं. बस निघालो, पेट्रोल भरलं, बोलव तिकडे पोचू तिकडे पोचू. आता चाललो, ठीक आहे. आता लोणावळ्यात तर जाणार नाही, खूप ब्लॉगमध्ये लोणावळा आहे. आय नो यू आर व्हेरी मच बोर्ड अँड बिकॉज ऑफ की आपण हाच रूट सारखं दाखवतो. बट गाईज ट्रस्ट मी, या साईडला खूप खूप भारी व्ह्यूज असतात, म्हणून आम्ही जातो. कारण की नेचर आहे, आपण बोलतो ना आपण, एक नेचर आपला एक जीव आहे. कसं नेचरशिवाय चालत नाही आपल्याला काय. तो आता एकाच साईडला थांबलेलो. पाऊस जरा, वातावरण एकदमच खराब आहे. एकदम खराब म्हणजे असं पूर्ण आभाळ आल्यासारखं दिसत होतं. सो आम्ही रेनकोट वगैरे घातलेत, गोप्रोला केस लावला आपला अँड चल पडे आपले सफरमध्ये. सो खोपोली 33, पुणे 111, बँगलोर 957. तर कुठे जायचं तुम्ही फक्त सांगा आम्हाला कुठे जायचं. बँगलोर जायचं, बँगलोरला जाऊ. हां ओके, डन डन. काय ना आमच्या कन्व्हर्सेशन चाललेली, तो तेच बोलतो. बाकी पुढे तुम्हाला दिसत असेल, आय डोंट नो. आज हायपर व्ह्यू मध्ये रेकॉर्ड करतो. आय डोंट नो, खूप मन झालं होतं हायपर व्ह्यू मध्ये रेकॉर्ड करायचं. ड्यूक 390 जनरेशन 3 ब्रदर, मस्त. तर हा हायपर व्ह्यू मध्ये रेकॉर्ड करतोय कारण की आज व्ह्यूज थोडे असे मस्त मस्त दिसत आहेत. मग हायपर व्ह्यू रेकॉर्डिंग करतो. बस, बाकी अजून काय बोलायचं आहे का तुम्हाला? व्हॉट शुड आय से? टेल मी द ट्रूथ. काय रे बाबा. तर आता तुम्ही पावसाचं वातावरण बघा. ये बाबा, पप्पीच घ्या आमची. हा ना. या अँगल मध्ये तुम्हाला खरं रेकॉर्डिंग पाहिजे असेल तर ना, मला खूप आपण अँगलमध्ये रेकॉर्डिंग करतो. अरे भाई, व्हॉट इज दिस बिहेवियर? सो प्लॅनमध्ये चेंज प्लस ट्विस्ट. आपल्याला खूप असे बायकर्स दिसले आणि ओळखीचे एक दोघं जण ओळखीचे होते. बट नाही, लोक लोणावळ्याला चाललेलं. बोललं दादा लोणावळ्याला खूप बळ्या घ्यायचं, तुम्हीच जाऊन या. मग आपण आता इकडे कर्जत साईडला घुसलो आतमध्ये, कर्जत फाट्यावरून. आता कुठे चाललो आहे ते नाही माहिती, पण चाललो आहे, खरं चाललो आहे. कर्जतला यासाठी घुसलो कारण की इथं दादाचं ऐकलेलं की इथं पोलो पण पाहिजे.
हा कलर येतो पोलोमध्ये, हा कलर पोलोमध्ये हा कलर नाहीत भावा, थोडासा ग्रीनिश मेट ग्रीन काहीतरी, काय माहिती. तर बोलत हो की इकडं दादा बोलले होते की व्ह्यूज वगैरे भारी येतात, मग बघूयात जर असतील भारी तर जाऊयात आपण. आपल्याला व्ह्यूसाठी तर आपण चाललोय. रोड बघा, रोड बघा, आशे रोड आले की मग डोक्यात जातं. बट आशे रोड पावसाळा आणि आशे रोड नाही येणार असं होऊ शकत नाही. सो ठीक है अभी कंट्रोल करना पड़ेगा एग्रेशन को, बिकॉज इसकी हालत होती देखी नहीं जाती यार, क्या बताओ तुमको. चला आता हे ऑफ रोडिंग बिफ रोडिंग पार करू आणि आता बघू कुठे चांगला व्ह्यू दिसतो, मग तिकडे कॅमेरा ऑन करू किंवा तिकडे कुठेतरी जाऊ पुढे. इन शॉर्ट रोड ट्रिप ना ब्रदर. लेट्स गो. इथून इज्जतीत वरून चला. वातावरण तर एकदम भारी आणि व्ह्यूज पण एकदम भारी. दादा खरं बोललेला आय गेस, मस्त व्ह्यूज वगैरे आहेत. यासाठी तर हायपर व्ह्यू रेकॉर्ड करतो यार. आता हायपर व्ह्यूचा मला अँगल नाही पाहिजे, बिकॉज गोप्रो थोडा बघा साईडली थोडा डाऊन आहे, तर आपल्याला कुछ अंदाजा है, मतलब थोडासा आहे, म्हणजे थोडं थोडं दिसतंय. आता 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 असं खाली आपण बघितलं थोडं थोडं दिसतं, पण एवढं आलं तरी मला खूप आहे, माझ्या मनाला शांती आहे भावा. तर ऐक पुढचं तर डोंगर मला तर खरं दिसतं, तर तुम्हाला तर काय दिसणार आहे. मला जेवढा पग दिसतोय तर तुम्हाला ते एकदम असं वाटेल की आभाळामध्ये मर्ज झालंय ते. तर ह्याच्या तिकडे आहे मोरपे डॅम आणि इकडे चाललो आपण कर्जतला. भाई 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 अरे बाजूला चल. अरे बाबा काय इकडचे माणसं सगळे तसे नसतात, बट काय काय असतात हे बघा असे. भारी आहे रे इथला. मग घाटला छोटासाच आहे बट एन्जॉयबल आहे. एन्जॉयएबल आहे भाई, एन्जॉयएबल. संपला ना विषय. ऑलमोस्ट पोचलो अँड खूप मस्त व्ह्यू आहे रे, खूप मस्त व्ह्यू आहे खूप. बघा व्ह्यू ना ब्रदर, अँड दिस इज द प्लेस सॉरी गाणं आलं तोंडात. बाकी कसं वाटतंय हा व्ह्यू. बस तुमच्यासाठी इथपर्यंत आलो. तुमच्यासाठी पण माझ्यासाठी ना, असं फक्त तुम्हाला थोडी बोलणार मी तुमच्यासाठी आलो आहे. मला पण एन्जॉय करायचं, मी पण येणार इकडे, तुम्ही पण या इकडे. मी लोकेशन टाकेन वाटलं तर सांगेन तुम्हाला काय ते. आपल्या इथून ना बघा मी 0 केलेलं 35.3 किलोमीटर झालेत. आता अजून किती पुढे आहे. हा रोड तर खराब येणारच होता भाई. इकडे डोंगराकडे आल्यावर रोड खराब नाही होणार असं होईल का रे. मग चान्सच नाही तर. ओके ओके ओके. तो काही थांबा इथून पुढून आहे वाटतं. पुढून लेफ्ट आहे. कुठला हा छोटासा. अरे बघ लवकर. कोणतं. अरे यार वॉकिंग डिस्टन्स आहे. ओके ते काकी पण सांगतायत. हा ना भाई खरं रिस्पेक्टफुल आहे, रिस्पेक्टफुल. सरळ जायचं ना. थँक्यू. त्या काकीला पण थँक्यू. आई शपथ रे बाय, हेच तर पाहिजे होतं आम्हाला खरं. आलं आता इकडून पण सरळच आहे भावा. आपल्याला माहिती नाही, आपण फर्स्ट टाइम आलो. आईच्या गावात भारी तर वाटतंय. तिकडून बोललं तिकडून जाऊन सरळ ना. ओके ओके फाईन 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 फाईन. ए तोड आता तोड तू. अच्छा इकडून वरती इकडे पार्क करू. ठीक आहे इकडे पार्क करू आता. सो गाईस फायनली म्हणजे एकदम फायनली इथून निघतोय. हा बघा हा चोमो. तिकडून इकडं भाई इकडे खूप असं ट्रॅक बोलतो ना ट्रेक झाला. ते झालंय ते ठीक आहे, पण त्याच्यामुळे आम्हाला भिजायला लागलंय जबरदस्त. शर्ट की नाही कोई बात नाही, आपण
तुमच्यासाठी तेवढं करू शकतो. सो येस, आता निघूया इथून. सगळं ए फोन भिजतोय बाई तुझा. तुझा फोन, अच्छा तुझा फोन आहे मग काय भिजणार, तुला काय होणार नाही फोनला, काय मेंटल आहे. ठीक आहे चला जाऊ द्या, ह्याचं काय ऐकू नका. तर आपण निघूया तिला घेऊन. पाऊस तर येतोय पण त्याला केस काढला कारण की ते बोलले की दोस्तों बस किया पहिला एवढं जवळ आला आणि एवढं ट्रॅफिक आहे ना. 15 मिनिटं झालं आम्ही ट्रॅफिकमध्ये अगं हा एक कार हवे नाही तू कसं बघतो तू कसं बघतो तू काय असं वाटतं की स्कोप लावून मारतो किती ना व्हायचा एक दिवस दिसते का पुढे जागा जायचा सगळे जातील आम्हाला पण जायचं घरी भाई हे वॅगनर वाल्यांना काय रे एवढं मोठे उठून घेतात. A few moments later. Bye bye. Take care and ride safe guys. Bye. का पूर्ण चिपकवतोय गाडी. अरे हॉर्न वाजवतो ऐका ना हॉर्न. अरे हॉर्न वाजवतोय ना मी. अरे काय हॉर्न बोलो जुबा केसरी वाजवतोय मी तरी तुम्ही देताय. अरे मी इथं हॉर्न वाजवलं ना पण काय चिपकवतो घालता अंगाव. मैं आ जाऊं क्या अपनी पर. So this happened. By the way, we both are safe and our Scooty too. Nothing to say but be safe from drivers like this. I am lucky that I was having proof because he was blaming me for that accident. Ride and be safe, guys. Thanks for watching. We will be back soon. Keep supporting Bibby.